आपण बघितलं की आपण कणिक घेतली, त्याच्यात थोडासा मैदा टाकलेला आहे, बटर टाकलेला आहे, शुगर टाकलेली आहे आणि बाइंडिंगसाठी थोडंसं दूध टाकलंय आणि हे सगळं एकत्र करून आपण याचा एक डो तयार केलेला आहे. पण तो जास्ती मळलेला नाही आहे, फक्त एकत्र केलेला आहे त्याला. आणि हे सगळं केलेलं आहे. याची पुढची प्रोसेस करणार आहोत. पण त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट शेअर करायची होती की आपण बऱ्याच वेळा सूप वगैरे करतो तेव्हा थिकनेससाठी आपण कधीतरी बटाटा टाकतो किंवा मैदा टाकतो, कॉर्नफ्लॉवर टाकतो, या गोष्टी आपण टाकतो. पण त्याच्या जागी एक हेल्दियर ऑप्शन म्हणून आपल्याला ओट्सची पावडर करून ठेवता येईल आणि ती थिकनिंगसाठी वापरू शकू आपण. म्हणजे ते जास्ती हेल्दी आणि त्या निमित्ताने फायबर पण आपल्या पोटात जाईल. तर आपण आता काय करणार आहोत मीरा, आपल्याला ह्याला लाटायचं आहे. ओके. आणि नंतर आपण जे कुकी कटर असतं त्याने कट करायचं आहे आपल्याला. हां. आणि आपण ओव्हनमध्ये बेक करणार आहोत त्याला. बस. कसं लाटायचं तू मला शिकवशील? हो. इट्स ओके, इट्स ओके. बघ आपण असं करू, तुटलं तरी चालेल. आता काय करायचं आपल्याला, फक्त याने नाईफनी पहिले काढायचं. आता याला आपल्याला फक्त पीठ थोडंसं लावून घ्यायचं याच्यामध्ये आणि एक मिनिट दाबायचं. बस. ट्रे घेतलेला आहे आपण, ट्रेला खाली बटर लावून घेऊया. हे लाव. बस बस, जास्ती नाही थोडंसं. मस्त झालंय ना. ठेव त्याच्यावर. हिला ड्रॉइंग आवडतं, नंतर म्युझिक आवडतं, कुकिंग पण आवडतं, रीडिंग आवडतं, वाचणं. आम्ही एकत्र रात्री गोष्टी वाचायचा आमचा एक वेळ आहे रात्री. हे बघ, फॉर यू. याला आपण आता एकत्र करू, परत लाटूया त्याला. परत लाटायचं. लाटू आता यावेळेस. हो लाट. चल, व्हेरी गुड. ती एवढा पटपट कसं लाटतो बेटा? सवय आहे थोडी आता मला. मोल्ड्सनी हे कट करून घेतलेले आहेत आणि आता आम्ही याला बेक करणार आहोत 180 डिग्रीजवर साधारणपणे 15 ते 20 मिनिटं. आणि मी ओव्हन पहिले प्रीहीट करून घेतलेला आहे. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये आपल्याला ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं गोल्डन रंग येईपर्यंत. आम्ही हे बेक करून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती पटापट लिहून घ्या. आता ऑरेंज कुकीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, कॅस्टर शुगर, बटर, दूध, संत्र, मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि कुकीज तयार करण्यासाठीचे साचे. कृती: प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मैदा, अर्धी वाटी कॅस्टर शुगर आणि अर्धी वाटी बटर घालून ते एकजीव करून घ्यावं. या मिश्रणामध्ये संत्र्याची साल, मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 2 ते 3 चमचे दूध घालून ते एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाची पोळी लाटून घ्यावी. मोल्डना गव्हाचं पीठ लावून ते पोळीवर ठेवावेत आणि मोल्डच्या आकाराच्या कुकीज पाडाव्यात. बेकिंग ट्रेला बटरचं ग्रीसिंग करून या कुकीज त्यावर ठेवाव्यात. प्रीहीट ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं बेक करून आटा ऑरेंज कुकीज सर्व्ह कराव्यात.